Audio Jungle. Audio Jungle. Hey, good morning my dear friends and students. I am Sadhana and all of you enjoying mathematics and science with me. तुम्ही एन्जॉय करता मॅथमॅटिक्स. असाच एक इंटरेस्टिंग टॉपिक आजचा आहे 8th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा लेसन नंबर 2 की ज्याचं नाव आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 2.1 बघितला आणि खूप साऱ्या कन्सेप्ट याच्याशी रिलेटेड क्लिअर केला. ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल त्यांनी प्लेलिस्ट जाऊन चेक करा. सो आज आपण बघणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट 2.2. तर सगळ्यांनी आपली नोटबुक पेन आणि सगळं घेऊन छानपैकी माझ्यासोबत बघा आणि तुमचे कन्सेप्ट क्लिअर करा आणि भरपूर मार्क्स मिळवा तुमच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये. सो स्टुडंट आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2. त्याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. म्हणजे तुम्हाला करेक्ट आन्सर लिहायचा आहे इथे. इन द गिवन फिगर इफ लाईन एम पॅरलल लाईन एन, ही जी एम लाईन आहे ती एन लाईनला पॅरलल आहे आपल्याला फिगर मध्ये दिसत आहे. अँड लाईन पी इज अ ट्रान्सव्हर्सल. पी त्याची काय आहे ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका आहे. देन फाइंड एक्स. एक्स ची व्हॅल्यू काय आहे आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. सो कशा पद्धतीने फाइंड करणार लेट्स सी. तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत या एक्झाम्पलचे सोल्युशन. आपल्याला 4 ऑप्शन्स इथे दिलेले आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर फिगर व्यवस्थित ऑब्झर्व केली तर 3x आणि x तुमच्या काही लक्षात येतंय. तर आपण अँगलचे टाइप्स बघितलं, करस्पॉन्डिंग अँगल, एक्सटेरियर अँगल, अल्टरनेट अँगल. सो तुम्हाला हे दिसतंय हे कुठले अँगल आहे तर हे इंटेरियर अँगल्स आहे. मग आपण जर इथे लक्ष दिलं तर आपण आपल्या असं लक्षात येईल 3x + x इज इक्वल टू काय सांगितलं तुम्हाला इंटेरियर जे अँगल आहे त्यांची एडिशन किती येत असते 180 डिग्री. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं आहे. पण याला आपल्याला रिझन द्यावं लागणार आहे. दीज आर द इंटेरियर अँगल्स. प्रत्येक गोष्टीला आपल्याला इथे रिझन द्यावं लागणार आहे. हे इंटेरियर अँगल्स आहे म्हणून त्यांची मेजरमेंट किती आहे 180 डिग्री आहे. सो 3x + 4x इज इक्वल टू 4x इज इक्वल टू 180 डिग्री. आणि त्याच्यानंतर आपण जर x ची व्हॅल्यू इथे फाइंड केली तर इथे 4 जो आहे तो इकडे मल्टिप्लायला इकडे येताना डिवाइडला जाईल. सो 4 1 जा 4, 4 4 जा 16, इथे 4 आले आणि 4 5 जा 20. सो अशा पद्धतीने x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 45 डिग्री. सो x चीच व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड करायला लावलेली आहे. तो आपला आन्सर आलेला आहे 45 डिग्री. मग x ची व्हॅल्यू किती आली 45 डिग्री. सो ऑप्शन इथे बघा 45 म्हणजे ऑप्शन नंबर सी इज आर राईट आन्सर. पण जर एक्झाम्पल मध्ये इन केस तुम्हाला 3x ची व्हॅल्यू जर विचारली असती 3x ची व्हॅल्यू किती आहे किंवा या अँगलची व्हॅल्यू किती आहे मग 3x ची व्हॅल्यू किती आली आपली 45. मग 45 × 3x म्हणजे 5 3 जा 15, 3 4 जा 12, 12 + 1 3 म्हणजे आपली ही अँगल आला असता 135 डिग्री. सो अशा पद्धतीने 3x हा अँगल आला असता आपला 135. हा 135 म्हणून हा पण 135, हा 45 म्हणून हा पण 45, हा पण 45, हा 135 आणि हा पण 135. अशा पद्धतीने आपण सगळ्या व्हॅल्यूज इथे फाइंड करू शकतो. फक्त आपल्याला हे जे रूल्स आहेत ते रूल्स माहिती पाहिजे. लेट्स सी स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट नाउ वी हॅव टू सी द प्रॅक्टिस सेट 2.2 आणि त्याच्यामधलं हे सेकंड एक्झाम्पल आहे. सेम आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. इन द गिवन फिगर इफ लाईन ए अँड लाईन बी आर पॅरलल. लाईन ए आणि बी एकमेकांना पॅरलल आहे आणि जी एल आहे ती काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे. आणि तुम्हाला इथे एक्स ची व्हॅल्यू इथे फाइंड करायची आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स ची मगाच्या सारखंच एक्झाम्पल आहे. सिंपल आहे. मग आता जर तुम्ही इथे विचार केला ज्या प्रॉपर्टीज आहेत ज्या विद्यार्थ्यांना समजल्या असेल त्यांनी जर प्रॉपर्टीज व्यवस्थित समजून घेतल्या असेल तर त्यांच्या असं लक्षात येईल की हा जर 4x असेल तर हा पण तुमचा 4x आहे. का डू यू नो दॅट इज इंटेरियर अल्टरनेट अँगल. इंटेरियर अल्टरनेट अँगल असल्यामुळे या दोघांचं जे मेजरमेंट आहे ते काय असणार आहे सेम आहे. आणि इंटेरियर अल्टरनेट अँगल तुम्हाला सांगितलं काय होत असतं झेड आकार असा तयार होत असतो. मग इथे कुठे झेड आकार तयार होतो बघा झेड सारखं इथे स्ट्रक्चर तुमचं तयार होतंय. सो दॅट्स वाय इट इज अ इंटेरियर अल्टरनेट अँगल. मग हा 4x हा पण 4x. मग तुमच्या लक्षात येईल 4x आणि 2x हे काय एका सरळ रेषेत आलेले आहे. सो 4x + 2x इज इक्वल टू 180 डिग्री म्हणू शकतो आपण. येस वाय नॉट इट इज 180 डिग्री बिकॉज इट इज लिनियर पेअर ऑफ अँगल. जेव्हा एका सरळ रेषेमध्ये येत असतात त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणत असतो दे आर द लिनियर पेअर ऑफ अँगल. आणि हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला रिझन सह स्पष्टीकरण हे द्यावं लागणार आहे. दीज आर द लिनियर पेअर ऑफ अँगल. नाव आपण जर याची ऍडिशन केली 4x + 2x इज इक्वल टू 6x इज इक्वल टू 180 डिग्री अँड देअरफॉर x इज इक्वल टू हा 6 काय आहे तुमचं इकडे डिवाइडला आहे
मल्टिप्लायला आहे, हा इकडे जाताना डिवाइडला जाईल. 6 1 जा 6, 6 3 जा 18 अँड 0 जा 0. सो एक्स ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 30 डिग्री. एक्स ची व्हॅल्यूच विचारली होती, तर एक्स ची व्हॅल्यू आहे आपली 30 डिग्री. ही एक्स ची व्हॅल्यू आपली आलेली आहे इथे. जर तुम्हाला इन केस हा अँगल किती आहे असं विचारलं असतं 4x, तर तुम्ही काय केलं असतं 4 × 30 किती आले असतं तुमचा हा अँगल 120 डिग्री. मग हा 120 डिग्री, तर हा पण 120 डिग्री आला असता. आणि ही 2x ची जर तुम्हाला विचारली असती, आता इथे विचारलेली नाही पण अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. सो 2 × 30 म्हणजे हा किती आला असता 60 डिग्री. आणि बरोबर बघा हा 60 डिग्री, त्याच्या अपोजिट हा पण 60 डिग्री. आणि 120 आणि 60 जर आपण ऍडिशन केली तर किती येते 180 डिग्री येते. बघा हा 120, हा पण 120, हा तुमचा 120 आलेला आहे, हा पण 120, आणि हा तुमचा किती आलेला आहे 60 आलाय, हा पण 60. सेम 60 60 120 120. सो अशा पद्धतीने आपल्याला आन्सर मिळाला आहे 30 डिग्री. सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट वी हॅव टू सी द नेक्स्ट एक्झाम्पल. काय आहे आपलं नेक्स्ट एक्झाम्पल? आपल्या नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिले बघा. इन द गिवन फिगर लाईन P इज पॅरलल लाईन Q. P आणि Q एकमेकांना काय आहेत पॅरलल लाईन आहेत. आणि लाईन T अँड लाईन S आर ट्रान्सव्हर्सल. T आणि S काय आहे ट्रान्सव्हर्सल, छेदिक आहेत त्यांच्या. ट्रान्सव्हर्सल फाइंड मेजर ऑफ अँगल X अँड Y. इथे आपल्याला बघा कुठे इथे X दिलेला आहे आणि इथे Y दिलेला आहे. याचा मेजरमेंट आपल्याला इथे फाइंड करायचा आहे. युजिंग द मेजर ऑफ अँगल्स गिवन इन द फिगर. इथे फिगर मध्ये वेगवेगळे मेजरमेंट दिलेले आहे, काही कारण आहे म्हणूनच दिले, त्यांचं काहीतरी रिलेशन असणार आहे म्हणूनच हे आपल्याला इथे मेजरमेंट दिलेलं आहे. त्यांचा यूज करून आपल्याला काय करायचं हे अँगल्स इथे फाइंड करायचं आहे. मग आता आपण काय करणार आहोत, पहिले आता हे 4 मार्कचाच क्वेश्चन आहे. मग आता हे लिहित असताना व्यवस्थित प्रॉपरली लिहायचं आहे. पहिले त्यांनी काय दिलेलं आहे गिवन तेच आपण लिहून घेऊया. ही लाईन आपण ॲज इट इज कॉपी करूया. लाईन P इज पॅरलल टू लाईन Q. काय केलं आपण, दुसरं काही नाही केलेलं. ही जी लाईन आहे ती कॉपी केली आणि त्यांची जी ट्रान्सव्हर्सल आहे ती ट्रान्सव्हर्सल काय आहे P आणि Q ची ट्रान्सव्हर्सल आपण पहिले काय घेणार आहोत T घेणार आहोत. अँड T इज ट्रान्सव्हर्सल म्हणजे ती काय आहे त्यांची छेदिका आहे. हे वाक्य आपण तिथूनच कॉपी केलं, बाकी वेगळं काहीही केलेलं नाहीये. सो आपण फिगर जर व्यवस्थित ऑब्झर्व केली तर आता T ट्रान्सव्हर्सल आहे, तर तुमच्या लक्षात येईल अँगल A आणि अँगल 40 यांचं काहीतरी इथे रिलेशन दिसतंय. ठीक आहे. सो हे काय आहे एकमेकांचे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही अगोदरच शिकलेलं आहे. दॅट इज दे आर द करस्पॉन्डंट अँगल. सो अँगल मेजरमेंट ऑफ अँगल A इज इक्वल टू डायरेक्टली 40 डिग्री येणार आहे. आणि याला रिझन आहे बिकॉज दे आर द करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे इथे काय मिळालेलं आहे आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत एकमेकांचे, त्याच्यामुळे A चं मेजरमेंट आपल्याला इथे मिळून गेलेलं आहे. आता A चं मेजरमेंट आपल्याला कशासाठी लागणार आहे ते तुम्हाला सांगतेच पुढे. आता आपल्याला A चं मेजरमेंट मिळालं. A आणि X काय झाले लिनियर पेअर ऑफ अँगल. परत एकदा काय झालं, देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल A प्लस मेजरमेंट ऑफ अँगल X इज इक्वल टू 180 डिग्री. आपण शिकलो आहोत एका सरळ रेषेमध्ये आहे बिकॉज दे आर द लिनियर पेअर ऑफ अँगल्स. ते काय आहे त्याला प्रत्येकाला तुम्हाला रिझन लिहिणं खूप गरजेचं, त्याच्याशिवाय मार्क्स मिळणार नाही. सो मेजरमेंट ऑफ अँगल आपल्याला ऑलरेडी मिळालेलं आहे. A चं माप आहे तुमचं 40 डिग्री. त्यानंतर मेजरमेंट ऑफ अन X काढू शकतो, किती आहे तो 180 डिग्री. मग अशा पद्धतीने मेजरमेंट ऑफ Xचं जे मेजरमेंट आहे 180 मधून हा जर 40 डिग्री आपण जर मायनस केला तर मेजरमेंट ऑफ X 180 मधून 40 गेला म्हणजे किती मिळाला तुमचा 140. Xचं मेजरमेंट आपल्याला इथे मिळालेलं आहे. पहिला आन्सर आपल्याला इथे मिळालेला आहे. Xचं मेजरमेंट किती मिळालेलं आपल्याला 140 डिग्री मिळालेलं आहे. आता आपल्याला फाइंड करायचं आहे मेजरमेंट ऑफ Y. आता Y चं मेजरमेंट फाइंड करण्यासाठी आपल्याला परत तीच लाईन कॉपी करावी लागणार आहे. लाईन P अँड Q आर पॅरलल, पण इथे आपल्याला ट्रान्सव्हर्सल काय घ्यावी लागणार आहे S लिहावी लागणार आहे. सो हे कॉपी करूया पटापट. दॅट इज लाईन P पॅरलल लाईन Q अँड कुठली ट्रान्सव्हर्सल आहे S इज ट्रान्सव्हर्सल. ओके, अशा पद्धतीने आपण कॉपी केलेला आहे. ठीक आहे. आता तुमच्या लगेच लक्षात येईल B इज इक्वल टू 70 डिग्री ऑब्वियसली मिळणार आहे. मेजरमेंट ऑफ अँगल B इज इक्वल टू 70 डिग्री. का 70 डिग्री तुम्हाला मी अगोदरच शिकवलं आहे बिकॉज दे आर द व्हर्टिकली अपोजिट अँगल. काय आहेत ते एकमेकांचे व्हर्टिकली अपोजिट अँगल. दे आर द व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणून त्याचं मेजरमेंट आपल्याला B चं पण मिळालेलं आहे. मग आता B चं
आपल्याला मेजरमेंट किती मिळालेलं आहे 70 डिग्री मिळालेलं आहे. मग आता बघा बी आणि वाय हे काय आले इंटेरियर अँगल. मग आपण जर मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल वाय केलं तर 180 डिग्री येणार आहे. पण त्यांचं रिलेशन काय आहे बिकॉज दे आर द इंटेरियर अँगल. आतले कोण आहेत बिकॉज दे आर द इंटेरियर. प्रत्येकाला आपल्याला कारणासह स्पष्ट करायचंय. रिझन जर लिहिलं नाही तर इथे तुमचे मार्क्स जाणार आहे. सो आपल्याला मेजरमेंट बीचं ऑलरेडी मिळालंय 70 डिग्री मिळालंय. वायचं आपण काढू शकतो y इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल y इज इक्वल टू 180 मधून तुम्ही जर हे 70 डिग्री तुमचे मायनस केले तर आपल्याला yचं पण मेजरमेंट किती मिळणार आहे 110. सो अशा पद्धतीने आपल्याला yचं पण मेजरमेंट मिळालेलं आहे 110. सो अशा पद्धतीने 3 किंवा 4 मार्कला हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. आणि पहिले काय करायचं तुम्ही जे दिलेलं आहे त्याच्यावरून आपण करस्पॉन्डिंग अँगल आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे की व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे ही सगळी कन्सेप्ट छानपैकी समजून घ्या आणि मग तुम्हाला हे क्वेश्चन सोडवता येणार आहे. पहिल्या याच्यामध्ये आपण काय केलं मेजरमेंट ऑफ अँगल ए जो आहे तो डायरेक्टली 40 डिग्री घेतला. का कारण तो करस्पॉन्डिंग अँगल आहे. आणि मग याचं लिनियर पेअर दाखवलं. दोघांची 180 डिग्री ऍडिशन दाखवली आणि मध्ये 40 डिग्री जे आले होते ते 180 मधून मायनस केले 140 मिळाला. सेम बी इज इक्वल टू 70 डिग्री व्हर्टिकली अपोजिट अँगल केला. मग हा 70 डिग्री आला. मग हे दोघं काय केले आपण परत इंटेरियर अँगल दाखवले आणि दोघांचे मेजरमेंट 180 डिग्री सगळ्यांना माहिती आहे. मग ह्या 180 मधून हे 70 मायनस केले आणि परत आपल्याला वायचं मेजरमेंट इथे मिळालेलं आहे. सो स्टुडंट आय थिंक प्रॅक्टिस सेट 2.2 मधला क्वेश्चन नंबर 1 and 2 आय थिंक तुमचा छानपैकी क्लिअर झाला असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. चला भेटूया आपल्या अशाच एक नॉलेजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स.